हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि गाईज फायनली आज तो दिवस आला आहे. आम्ही ट्रिपसाठी निघालो आहोत, पण त्याच्या अगोदर आलेलो आहोत आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला स्वामींच्या मठामध्ये. आमच्या मांजरीचा स्वामींचा मठ आहे. एकदम सुंदर असे वाईब्स येतात, एकदम पॉझिटिव्ह वाटतं इथे आल्यानंतर. स्वामींचं दर्शन घेऊयात गाईज. चांगल्या कामाची सुरुवात आहे. आणि आता पप्पांना, मम्मी, पिया सगळ्यांना पिक केलेलं आहे. आम्ही मांजरीच्याच रूटने गेलो आणि त्या तिघांना पिक करून आम्ही हे एअरपोर्टला जात आहोत. आकाश ड्राईव्ह करतोय, पप्पा माझे शेजारी बसलेले आहेत. आणि हे आम्ही पोहोचलेलो आहोत पुणे एअरपोर्टला. पहिल्यांदाच आली आहे मी इकडे एअरपोर्टला. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. बाय द वे ये. आणि बघा आता आमची हिरोईन. ऐका ना, ही एक पिशवी ठेवायची. गाडीमधून सगळं बॅग्स वगैरे काढले आम्ही. आणि पप्पा वगैरे आता गाडी पार्क करायला गेले. त्यानंतरच आम्ही आतमध्ये जाणार. 11:45 झालेले आहेत. आमचं 1 वाजताची फ्लाईट आहे. 11 वाजता आम्ही पोहोचलो इथे. आणि इथं बघा, आम्हाला सोडायला पप्पा आले, आत्या आले, हे आमचे पिया आलेली आहे, मम्मी आलेली आहे. इकडे लगेज वगैरे आम्ही सगळं शिफ्ट केलेलं आहे ट्रॉलीवर. आता थांबलं डिपार्चरच्या इथे. त्यांना सगळ्यांना बाय बाय करून मग आम्ही आतमध्ये जाणार गाईज. आणि मी ऑलरेडी DG यात्रा थ्रू हे केलेलं आहे, त्यामुळे आम्ही इथून प्रवेश करणार आहोत. चेक इन करायची तिथं गरज नाही आहे, ऑनलाईन प्रोसेस मी केलेली आहे. चला आता हे सगळ्यांना बाय 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 ना बाय बाय. चेक इकडं बोर्डिंग गेट्स. असं केलं ते ब्रेक लागते. हां, आता कळलं मला. हँडलला प्रेस करायचं ना. आता आपल्याला सगळ्यात पहिले हे बॅग ठेवायची. इथं आम्ही आता बॅग ड्रॉप करायला आलेलो आहोत इंडिगोच्या एअरलाईनमध्ये. बघू शकता तुम्ही बॅग ड्रॉप सेक्शन. हेच गाईज, मी फर्स्ट टाईमच एअरपोर्टवर आलेले आहे. आणि हे फर्स्ट टाईम माझी फ्लाईट असणार आहे. मी पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसणार आहे, मुळे मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला पण माझी जर्नी दाखवेल, त्यामुळं तुम्ही एक पण इथून पुढचा ब्लॉग मिस करू नका. गाईज, बोर्डिंग पास मिळालेला आहे. आम्ही आमचं जे बॅगेज आहे, चेक इन बॅग जे आहे ते पण ड्रॉप केलेले आहेत. आता आम्ही जाणार आहोत सेक्युरिटी चेक इनसाठी. म्हणजे बोर्डिंग पासेस आहेत, हे घेऊन सोबत आमच्या 2 बॅग्स आहेत, जे की केबिन बॅग्स असतील हे. आणि मग तिथे सगळं जे लाईक जसं की मेटल्स असतील, चार्जर, जे पण इलेक्ट्रॉनिक्स असतील त्याचं चेक इन होईल. आणि त्याच्यानंतर जे पुढचं प्रोसेस आहे ते होईल. व्हेरी नाईस. तुम्हाला खरं सांगू गाईज, मला अजिबात विश्वास बसत नाही आहे की मी फ्लाईटमध्ये बसणार आहे.
लहानपणी जे विमान फक्त आकाशात उडताना बघितलं होतं, आज त्याच्यामध्ये मी बसून एक्सपिरियन्स करणार आहे. गाईज सेक्युरिटी चेक इन झालेलं आहे आमचं. हे बघा इकडचा जो एरिया दिसतो माझ्या बॅक साईडला, इकडे सेक्युरिटी चेक इन होतं. आणि आता आमची जी फ्लाईट आहे ती गेट नंबर 6ला आहे. त्यामुळे आता गेट नंबर 6ला जातो आहे. गेट नंबर 6ला जाणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे खूप सारे शॉप्स वगैरे आहेत. आणि गेट नंबर 6 जे आहे ते माझ्या बॅक साईडला आहे, तिकडून जायचं आम्हाला. तर अजून आमच्या फ्लाईटला बराच वेळ आहे, 1 तास आहे. म्हणजे आम्ही एकदम वेळेवर पोहोचलेलो आहोत. आता काय नाही, इथे थोड्या वेळा मी असं जस्ट फिरतो आहे, बघतो आहे, एअरपोर्टला एक्सप्लोअर करतो आहे. आणि एक पण 50 आणि आमची जी फ्लाईट आहे मेन म्हणजे ती ऑन टाईम आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट ते होतं. आमची फ्लाईट गेट नंबर 6वरून आहे, त्यामुळे आम्ही इकडे चाललो आहे. इकडे खूप सारे शॉप्स वगैरे आहेत, आम्ही एक्सप्लोअर केल्यात. तर स्टारबक्स, वॉशरूम. आणि आता मी गेट नंबर 6कडे चाललेलो आहे. एअरपोर्टवर जागोजागी असे स्क्रीन असतात जिथे आपला फ्लाईट नंबर आणि आपण फ्लाईटचं स्टेटस जे आहे ते बघू शकतो. तसंच आपल्याला कोणत्या गेटवर जायचं आहे ते पण त्याच्यावर मेन्शन असतं. कधी कधी फ्लाईट डिले असेल, कॅन्सल असेल तरी पण ते ह्या स्क्रीनवरती अपडेट होत राहतं. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत बोर्डिंग करायला. रुक जाइए ना, सॉरी, आ जाइए, सीधे जाइए सर, जाइए. थँक्यू. अच्छा, आपल्याला तो प्लेनमध्ये जाणार का? प्लेनमध्ये जाणार होतं आता. And here we are in the plane. आमचे सीट्स होते, विंडो सीट आहे माझी. प्लेनमध्ये बसलेलो आहोत. हे माझी विंडो सीट आहे आणि आकाश इथे बसलेला आहे बाजूला. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप ऑन टाइम आहे गाइस, 1:05 switched off or in the flight mode at this time. Thank you for your understanding and cooperation. कृपया ध्यान दिसतंय मला रिअल मध्ये. गाईस तिकडे बसून अजून प्लेन दिसत असेल. गाईज आजचा व्लॉग जो आहे तो बराच मोठा असणार आहे, कारण की जर्नी पण मोठी आहे आपली UK टू UKची. सो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा गाईज. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये तो मला प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला तर एकदम अमेझिंग वाटतं. विंडो सीट सोबत हा व्ह्यू आणि आवडीचा पर्सन, बस पाहिजे काय अजून लाईफमध्ये. बोर व्हायला लागलं होतं, म्हटलं चला थोडंसं फ्लॉन्ट करूयात. हा जो छोटा मुलगा आहे ना, हा पूर्ण फ्लाईटमध्ये रडत होता, इरिटेटिंग होतं ते. गाईज आम्ही दिल्लीला पोहोचलो आहोत आणि
गाईज आम्ही आमचं लंच करतोय. साबुदाणा वडा लाडू आहे ते माझ्या मम्मीने दिले. त्याच्यामध्ये खिचडी आहे, त्याच्यामध्ये बटाटा आहे. आज महाशिवरात्री असल्यामुळे सगळे उपवासाचे पदार्थ आहेत. दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि इकडून आमचं सामान कलेक्ट करायचं आहे. बेल्ट 7वरती आमचं जे लगेज आहे ते येणार आहे. सो आम्ही चाललो आता लगेज कलेक्ट करायला. सात ना हॅलो. ट्रॉली आणू कवी. आता बघ मला फ्रंट कॅमेरा करायचा. गाईज अजून तरी बॅग आलेली नाही आहे. मी थांबवलं आकाशला तिथे आणि मी आता रेस्टरूमकडे चालली आहे. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता गाईज. ॲक्च्युली आमची ही कनेक्टिंग फ्लाईट आहे फ्रॉम पुणे टू दिल्ली अँड देन दिल्ली टू देहरादून. एक्सपिरियन्स जो आहे तो थोडा थ्रिलिंग होता. सुरुवातीला भीती वाटली. गाईज आता आम्ही इथे चेक इन करायला आलेलो आहोत. ॲक्च्युली आमची बॅग तर बेल्टवर नव्हती कारण आमचं कनेक्टिंग फ्लाईट होतं. लिटरली आम्ही तिथं हाफ ॲन आवर घालवला. मग नंतर समजलं की कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे जे बॅग आहे आमची ती डिरेक्टली आम्हाला फायनल डेस्टिनेशनला भेटणार आहे. त्यामुळे आता हे बोर्डिंग पासेस घेऊन आम्ही क्यूमध्ये थांबलो. गाईज सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आणि आम्ही आता गेटकडे चाललेलो आहोत. हट्टिक होतं ते. आणि मेन म्हणजे आमचे बॅग त्याच्यामध्ये आमचा टाईम गेला हाफ ॲन आवर. नाही तर आम्ही आत्तापर्यंत गेटला पोहोचलो असतो. ते कुठं आहे तसलं उडानी यात्रा. सो हे दिल्ली एअरपोर्ट आहे गाईज. टर्मिनल 1ला आहोत आम्ही. गेट 3 गेट 9ला जायचं आपल्याला. या साईडला आहे गेट 9. मसाला किचन. कॉफी प्यायची आहे मला पण पहिले तिकडे गेटवर पोहोचू. हाँ ओ भाई पचका ही हो गया हमारा एक्चुअली. आधा घंटा वेस्ट हो गया अपना. साथ में कुछ नहीं होता. चल घे पटकन. वहाँ पे कोल्ड कॉफी आलू टोस्ट. कोल्ड कॉफी गाईज आणि ही 250 रुपीजची कॉफी घेतलेली आहे एअरपोर्टवरून. काही गरज नसताना 250 रुपीजची कॉफी घेतलेली आहे. गणलेला आहे तो ॲक्च्युली. त्याला वाटलं. अँड हिअर वी आर गाईज. वी आर लँडिंग ॲट जॉली ग्रँड एअरपोर्ट देहरादून. यू कॅन सी द अमेझिंग व्यू.
इज रिअली ब्युटिफुल ॲक्च्युली. ॲक्च्युली इकडे खूप कमी बिल्डिंग्स वगैरे आहेत. आता मी दिल्लीमध्ये किंवा पुणेमध्ये जेव्हा बघितलं मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर दिसत होतं, पण इकडे जंगल, त्यानंतर ओपन स्पेस, ग्रीनरी भरपूर होते. आय गेस ही गंगा रिवर आहे, आय डोंट नो, पण मला असं वाटतंय. And here we go. In minutes and he lasted 10 minutes. And we landed safely. इकडून अशी बॅग येते, ते आपली बॅग येईपर्यंत थांबलो इकडे गाईज. आणि आम्ही आता देहरादून जॉली ग्रँड एअरपोर्टला आलेलो आहोत. आणि आल्याबरोबर आमच्यासोबत एक किस्सा झाला. आमचं लगेज कलेक्ट करताना गुगल मॅपवर चेक केलं, एक सेकंडामधून ब्युटिफुल व्ह्यू, आणि त्याच्यामध्ये चेक केलं आकाशने, इथून ऋषिकेश आम्हाला दाखवत होतं 206 किलोमीटर. 2 मिनटासाठी मी पूर्ण शॉकमध्ये गेले होते. मला टेन्शन आलं होतं आता काय करायचं, पण मी माझ्या माहितीनुसार मी जेवढे व्हिडिओज वगैरे पाहिले होते मला माहीत होतं ॲप्रॉक्सिमेटली 45 किलोमीटर वगैरे आहे. सो ते बरोबर होतं. मी काय केलं, मग माझा जो हॉटेलवाला होता, म्हणजे जिथे मी हॉटेल बुक केलेलं आहे त्याला कॉल केला आणि त्याच्याकडून कन्फर्म केलं. तर आता आमचं लगेज घेऊन आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलो. आमचं लगेज आहे, दोन्ही बॅग्स पण मिळाले. मला खूप टेन्शन आलं होतं बॅग्सचं ॲक्च्युली. आणि इथला एअरपोर्ट बघा, देहरादूनचा छोटासाच आहे हा, पण मस्त आहे, नाईस. गाईज आता मी हे देहरादून एअरपोर्टला पोचलेलो आहोत. जॉली ग्रँड एअरपोर्ट आहे, नॉर्मल आहे आपल्या पुण्याच्या एअरपोर्ट एवढंच. इथे कॅब्स वगैरे होतं. आम्हाला इथून ऋषिकेशला जायचं आहे तपोवनला, पण लकीली आम्हाला इकडे ही बस मिळाली. ही 100 रुपीज पर पर्सन चार्ज करते. कॅब्स वगैरे 800-900 वगैरे सांगत होते, पण लकीली आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला ही समोर बस मिळाली. ही एक ॲप्रॉक्सिमेटली 7 वाजता वगैरे इथून निघणार आहे ऋषिकेशसाठी. ते ॲक्च्युली तपोवनमध्ये नाही सोडणार, पण रोडला, मेन रोडला वगैरे सोडणार आहेत, बट दॅट इज ऑल्सो फाईन. ॲक्च्युली जो फ्लाईटचा एक्सपिरियन्स होता आजचा, तो खूप थ्रिलिंग होता ॲक्च्युली. जेव्हा आम्ही सुरुवातीला पुणेमधून बसलो फॉर दिल्ली, तिथे थोडीशी भीती वाटली सुरुवातीला. जेव्हा फ्लाईट टेक ऑफ करत होतं, जे असं होत होतं बरंच, तेव्हा आम्हाला भीती वाटली. आणि म्हणजे पोहोचलो आम्ही लकीली व्यवस्थित. दोन्ही फ्लाईट एकदम आमच्या सेफली लँड झाल्या. खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा, फर्स्ट टाईम होता पण. आणि जेव्हा आम्ही दिल्लीवरून देहरादूनला आलो त्यावेळी एवढं काही वाटलं नाही. ऑन टाईम होतं दोन्ही फ्लाईट, 5-10 मिनिट्स वगैरे इकडे तिकडे झाले. आणि म्हणजे मेन म्हणजे मला जे टेन्शन आलं होतं ते लगेजचं टेन्शन आलं होतं. मला ॲक्च्युली हे माहितीच नव्हतं की कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे आम्हाला जे लगेज आहे ते डिरेक्टली देहरादूनला म्हणजे फायनल डेस्टिनेशनला मिळणार आहे. हे माझ्याकडून कुठून तरी मिस झालं, हे म्हणजे माझ्या स्टडीमध्ये नव्हतं. आणि काय फायनली भेटलं लगेज वगैरे. इथून लगेज कलेक्ट केलं. खूप माझं मोठं टेन्शन गेलं. आणि आता बसलं, आता इथे बसमध्ये इकडून पोहोचेल आम्ही. खूप चांगला एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. तुम्ही पण नक्की एकदा फ्लाईटमध्ये बसायचा एक्सपिरियन्स घ्या. लाईफमध्ये एकदा तरी फ्लाईटमध्ये बसलंच पाहिजे. आत्ता तरी मी डोमेस्टिक ट्रॅव्हल केलेलं आहे. तुम्ही सगळेजण मला खूप प्रेम द्या. माझ्या व्लॉग्सना, माझ्या व्हिडिओजना शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी लवकरच इंटरनॅशनल फ्लाईट पण घेईल आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल पण करेल, इंटरनॅशनल ट्रिप करेल मी. सो येस, आता इथून आम्ही ऋषिकेशला जाणार आहोत. जेव्हा बस चालू होईल त्यावेळी मी थोडेसे शॉर्ट्स वगैरे घेईल, तुम्हाला दाखवते मी.
बस स्टॉप आहे. इथे आम्ही बसने चालू ऋषिकेशपर्यंत. हार्डली एक 30 रुपीज पर पर्सन घेतलेले आहेत, जे की कॅबने 1000 रुपीज वगैरे सांगत होते. आणि आता इथून ऑटोने आम्हाला तपोवनला जायचं आहे, जिकडे आमचं हॉटेल आहे. आणि आता बस स्टॉपच्या बाहेर पडतो आणि इकडे बघू ऑटो वगैरे कसं जातं. हे तपोवन आहे गाईज. इथपर्यंतच रिक्षा येतात. आणि आम्ही आता शेवटच्या स्टॉपपासून चाललेलो आहोत आमच्या हॉटेलपर्यंत. 400 मीटर्स दाखवतं इथून. बाय वॉकच चाललो आहेत, कारण गाडी नाही जात तिथे, म्हणजे ऑटो वगैरे नाही जात. आणि उद्या बघूयात, आता उद्या वगैरे आम्ही बाईक घेऊया रेंटने. आणि हे आहे ऋषिकेश की गलिया. छान आहे, मस्त वाईब्स आहेत एकदम. गाईज, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की खूप एक्सायटेड होती ही ट्रिप, खूप एक्साइटमेंट होती. खूप सारे ॲडव्हेंचर केलेले आहेत, सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आता आम्ही पोहोचून, मला नाही वाटत आज काही जास्त अजून ह्याच्या व्यतिरिक्त शूट करता येईल. आणि अशी होती गाईज आमची UK टू UK जर्नी. मी खूप एन्जॉय केली. आणि हे थोडंसं लाईट चाऊमिन खायला आलेलो आहोत आम्ही इथे. व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.